आलो आता पंढरपूरला दर्शन करायला. तर बघा सिद्धांत आणि मी चंद्रभागेच्या नदीवर पण आता चाललोय आम्ही. चला हॅलो गाईस, आम्ही पंढरपूरला आलेलो आहे आणि चंद्रभागाची ही नदी आहे. तर तिथे आता मी पाय धुतोय. बघा चंद्रभागाची नदी आहे. पेटवलेलं पाय बघ काय पाय आता कर, अजून एकदा कर, अजून एकदा कर. मला भीती वाटते का सापाची? त्या चावलं तरी पाण्यात तो बी ये. या आपला ए बाबा जास्त नको बदल मग बदल देवा नाही, साबण नाही. पंढरपूरला काय साबण लावून तोंड बघा. पंढरपूरचं दृश्य किती छान आहे आणि मस्त आहे. रात्र झाली यायला आम्हाला, पण खूप मस्त आहे. इथे बोटी आहे, त्या बोटीने तिकडे जातात, त्या साईडला जातात. ह्याच बोटी घेऊन तिकडे मंदिर आहे, तिकडे जातात. नदीत आल्या तर ह्या इथे आल्या तर साप आलेले म्हणून आम्ही थोडं बाहेर आलो. पाण्यामध्ये साप आलेला आहे म्हणून आम्ही बाहेर आलो. चंद्रभागाची नदी आहे. सिद्धांत आता त्याच्या बाबांचे पाय धुते. बोलतात ना की मुलांनी आई वडिलांचे पाय धुवायचे असतात पंढरपूरला येऊन. माऊली, आपण दिलेल्या दानातून दररोज नक्क विक बघ जरा सब चकाचक काढ. असं काय बोलतात? बस 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 चला चला. पाय पडू द्या त्याला, पाय पडू द्या. पाय पडला ग, पाय पडतो तू सकाळी उठल्या उठल्या. चल, आम्ही इथे कुंडलिक यांचं दर्शन करायला आलो साईडला. पडायला वेगळा नीटच पडशील. चला माऊली, आईच्या नावानं दान करा. चला माऊली, वडिलांच्या नावानं दान धर्म करून चला. इच्छेनं दान करा माऊली, श्रद्धेनं दान करा माऊली. आई वडिलांच्या नावानं दर्शन करायला आलो होतो इथे चंद्रभागेच्या नदीच्या तीरी. माऊली पंढरी बाजूलाच आहे. पंढरी वैकुंठ नगरी माऊली. माऊली या वैकुंठ नगरीच्या पावन नगरी पाची बोटानं सदर हातानं दान करायचं आहे. माऊली आईच्या नावाचा उद्धार करायचा आहे. माऊली वडिलांच्या नावाचा. हे तुला नंबर दे दक्षिण देवाची त्याला सुप्रदान देवाला उत्तम देवाची महिन्यामध्ये उत्सव देवाचा अथवा देवदान देवाई भीट वळा देवाई भीट वळा देवा दान कटवा देवाई भीट कटवा
चला इच्छेने दान करा. हो देवाय बी पाय पडा कुंडलिकाची भेटी परब्रह्म आली त्या देवाय भेट दादा पहिली भेट. चला सर्व तीर्थाची फोटो काढला का कॅमेरा माहेर कोणतरी. बघा इथे तर पंढरपूरला आम्ही चाललोय नदीवर हातपाय धुवून. आता इथे आम्ही आता आरती चालू झालेली आहे. आरतीची वेळ चालू झालेली आहे. इथे आता आम्ही आलोय सभाभवन. सभाभवन म्हणजे काय, ते गजानन महाराजांचं इथे छोटा मठ आहे, छोटा मंदिर आहे. तर गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही इथे आलोय. तर बघा जसं गजानन महाराजांचं शेगावचं मोठं मंदिर आहे ना, तीच स्टेप इथे, तेच पद्धतीने तेच वावर इथे सगळं आहे. आणि त्याच सगळे अनुभव सगळं इथे भेटत आहेत आपल्याला अनुभवला. आणि जसं गजानन महाराजांचं तिकडे आहे मठ, मोठा मंदिर शेगावला, त्याच पद्धतीने इथे आहे. मस्त सजावट केलेलं आहे. आणि हा गेट एवढा सुंदर आहे ना, खूप कोरीव काम केलेलं आहे ह्या गेटचा. मस्त आणि अप्रतिम आहे. त्या गेट समोर सगळे फोटो काढतात, रील्स बनवतात. खूप छान वाटतं ह्या गेट समोर इथे उभं राहून. एक वाईब वेगळाच येतो तिथे, खूप वेगळा अनुभव येतो तिथे. आणि खूप छान वाटतं तिथे, मस्त वाटतं. आणि इथे आम्ही थोडंसं शूट केल्यानंतर इथे मंदिरात आलो. विठोबाचं मंदिर आहे तिथे पण. तर विठोबांचं दर्शन करून घेतलं आम्ही. जास्त शूट करायला देत नव्हते तिथे, कारण कॅमेरा अलाउड नव्हता. त्याच्यामुळे थोडंसं शूट करून आम्ही तिकडनं मग निघालो. थोडं बाहेर आलं. बाहेरचं वाईब म्हणजे बाहेरचं दृश्य बघून एवढं छान वाटलं ना, खूपच छान वाटलं. मस्त मन प्रसन्न होतं आणि सुंदर वाटतं तिथे. स्वच्छता तर एवढी आहे ना, खूप स्वच्छता आहे. म्हणजे एक असा कचऱ्याचा तुकडा म्हणून असा कुठेही दिसत नाही तुम्हाला. आणि शांतता तर एवढी आहे ना, खूप शांतता. म्हणजे लहान मुलं पण तिथे आलेले होते ना दर्शनासाठी फॅमिलीबरोबर. तर लहान मुलांचा पण एवढा आवाज नव्हता त्या ठिकाणी. खूपच छान होतं आणि सुंदर होतं त्या ठिकाणीचं दृश्य. एवढं सुंदर होतं ना दृश्य, खूपच छान होतं आणि मस्त होता. ठिकाणी तर बघाल ना तुम्ही, राधाकृष्णाची मूर्ती अप्रतिम आहे, सुंदर आहे, मनाला भावक होणारी आहे आणि मनाला भिडणारी अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे. सुंदर आहे. आणि तिथलं दृश्य तर बघा ना, किती छान वाटते. त्यासाठीचं दृश्य खूपच सुंदर दिसते, मस्त. आणि हे शेतकऱ्यांचा पुतळा आहे तिथे.
शेतकऱ्यांचा पुतळा लावलेला आहे. तिथे शेतकरी म्हणजे शेतकरी बांधवांचं हे सगळं दृश्य तिथे दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी इथे बघा आम्ही लांबनं शूट करतोय, कारण तिथे जवळून शूट करून देणार नाही आम्हाला. विठोबा रुक्माई मातेचं हा मंदिर आहे, तर तिकडनं आम्हाला जवळनं देणार नाही शूट करा, म्हणून आम्ही लांबनं शूट करून झूम करून मी विठोबा रुक्माई मातेचं दर्शन करून घेतलं, तिकडनं थोडं शूट करून घेतलंय आणि कळसचं पण शूट केलंय मस्तपैकी. आणि बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.